आपण बघताय पुढारी न्यूज। महाराष्ट्रात 5व्या टप्प्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरणे सुरू होणार आहे। राज्यातील 13 मतदारसंघात 20 मे रोजी मतदान आहे। मुंबईतील 6 मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळ्यात 5व्या टप्प्यात मतदान होईल। 7 मतदारसंघात अजूनही चित्र स्पष्ट नाही। 7 मतदारसंघातलं चित्र अजूनही स्पष्ट नसल्यामुळे काही ठिकाणी महायुती, काही ठिकाणी महाविकास आघाडी, अर्थात महायुतीतले काही मतदारसंघ जास्त आहेत की जिथे उमेदवार कोणाचा द्यावा याबाबतीत काही प्रमाणात वादविवाद अजूनही सुरू आहेत। ओम देशमुख आपल्याला अधिक माहिती देत आहेत। ओम, या 7 मतदारसंघ आणि 5व्या टप्प्याचं मतदान आणि जोडीला प्रचार, आता दुसरा टप्पाही निघून गेलेला आहे, अजूनही प्रचारही सुरू आहे, मात्र तरी सुद्धा काही ठिकाणी मतदारसंघांमध्ये अडचण दिसते, फार खास करून महायुती आघाडी आणि अगदी निवडक ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा। अगदी बरोबर आहे। मुंबईतल्या जागांबद्दल बोलायचं झालं तर मुंबईतल्या 4 जागा अशा आहेत जिथे अजूनही महायुतीला आपले उमेदवार ठरवता आलेले नाहीत। मूळ म्हणजे त्या ठिकाणी ती जागा कोणाला असेल याबद्दलच अजून निकाल येणं बाकी आहे। आजपासून मुंबईतल्या जागांचा अर्ज भरण्याची जी मुदत आहे ती सुरू होते। आज मिहीर कोटेचा आपला अर्ज भरतायत, त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येत आहेत। मात्र उर्वरितच्या ज्या काही 4 जागा आहेत, मिहीर कोटेच्या आणि पियुष गोयल या दोघांव्यतिरिक्त उर्वरित 4 मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। दक्षिण मुंबईबाबत काल भाजपची एक महत्त्वाची मॅरेथॉन बैठक झाली, मात्र तिथेही कुठल्याही प्रकारचा निष्कर्ष निघालेला नाहीये। उर्वरित जर आपण ठाण्याचा विषय पाहिला तर हा ठाणे मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे मुख्यमंत्री ठाणे सोडायला तयार नाहीत। त्यासोबतच पालघर आणि नाशिक या ज्या सिटिंग जागा आहेत त्या सुद्धा शिंदेंच्या कोट्यातून भाजपकडे येणं तसं सध्या तरी मुश्किल दिसतंय। ज्या प्रकारचा आग्रह, ज्या प्रकारची आग्रही भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली, त्यामुळे या जागांवरचा जो तेढ आहे तो अजूनही कायम आहे। 5व्या टप्प्याच्या बाबतचा अर्ज आज सुरू होतोय। असं असून सुद्धा भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला आणि राज्यातली नेतृत्वाला शिवसेनेला कन्व्हिन्स करण्यामध्ये कुठेतरी यश येत नाही असं सध्या दिसतंय। त्यामुळे आता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी सुद्धा हा जागांचं पेच सुटणं न सुटणं हे प्रचाराच्या दृष्टीने अत्यंत चुकीचं ठरू शकतं। प्रचारामध्ये निश्चित स्वरूपात याची अडचण येईल, कारण जसजसा प्रचाराचा कालावधी संपत चाललाय तसतसा तिकिटाबाबत आणि उमेदवाराबाबतचा जो काही घोळ आहे, जी अनिश्चितता आहे ती अजूनही कायम आहे। या सगळ्याचा विचार करता महायुतीला लवकरात लवकर अगदी 1 ते 2 दिवसांमध्ये याबाबत उमेदवारांची घोषणा करावी लागणार आहे। अन्यथा काही ठिकाणी भाजप आणि महायुतीला मोठी अडचण प्रचारामध्ये येऊ शकते, कारण महाविकास आघाडीचे उमेदवार जवळपास मुंबईतले हे स्पष्ट झालेले आहेत। त्यामुळे प्रचारामध्ये महाविकास आघाडीने घेतलेली आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचं अद्यापही नाव घोषित न होणं या 2 महत्त्वाच्या घटना समोर येतात। त्यात महायुती कुठेतरी पिछाडीवर जाऊ शकते असं सध्या तरी आपण म्हणू शकतो। धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।